फ्रेंड, मम्मी. गुड मॉर्निंग. मी तिकडून येतो. आज आहे आमची 15वी अॅनिव्हर्सरी आणि त्यानिमित्त आम्ही चाललो आहोत माथेरानला. नाशिक टू माथेरानचा मी डिटेलिंग व्हिडिओ याच्यामध्ये टाकणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि स्पेशल आहे तर जरूर बघा. After 14 kilometers. आम्ही चाललो आहोत एक छान लोकेशनला आणि आता मी जस्ट केक कटिंग केलेली आहे आणि केक कटिंग करून आम्ही आता जो व्हिडिओ पुढे टाकणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण की लोकेशन पण छान आहे आणि तुम्ही पण एन्जॉय करा आणि आम्हीही एन्जॉय करतो. बाय. गाईज माझा मोबाईल आता पोचलोय, पार्किंग केली आहे. आता इथून थोडंसं वर चढून जाऊ, मग तिथून टॉय ट्रेन बघायची. 12 वाजताची निघून गेलेली, आता 2 वाजताची ती आहे. तत्पूर्वी जर जेवण घेतलं, काही खाता आलं खाऊन घेऊ. इथे जायचं पाय हाय फ्रेंड, आम्ही आत्ता आलो आहे दस्तुरी नाका. तिथून आम्ही एंट्री तिकीट घेतलेलं आहे माथेरानमध्ये जाण्याचं आणि आता पुढे जाऊन आम्ही 2:20ची टॉय ट्रेन घेणार आहोत, कारण की आत्ता वाजले हे 12 वाजलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला इतकी 12ची ट्रेन मिस झालेली आहे टॉय ट्रेन. सो आता आम्ही 2ची टॉय ट्रेन घेतलेली आहे. सहर्ष स्वागत करते आहे. महाराष्ट्राच्या या निसर्गरम्य प्रदूषणमुक्त आणि आपल्या सोयीसाठी दस्तुरी नाका येथून मुख्य बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी घोडेस्वारी, ई रिक्षा, अमन लॉज ते माथेरान मिनी. बघू शकता एंट्री इतकी सुंदर दिलेली आहे. आम्ही आता आतमध्ये टर्नल सारखं एंटर केलेलं आहे. समोर तुम्हाला इथला रानमेवा बघायला मिळेल आणि आता आपण तो घेणार पण आहोत. छान पेरू, कैरी, काकडी. हा यार मम्मा, कैरी द्या. टाका पाणी बॉटल, लिंबू सरबत, सी फूडची वासनी. सी फूडची वाढणी, सी फूडची वाढणी. हे गोड्या आले गोडे लावतील ते. इथून आता आम्ही टॉय ट्रेन पकडणार आहोत आणि डायरेक्ट जाणार आहोत माथेरानच्या स्टेशन. राष्ट्रवाला आम्हाला खूप वेळ आलेला आहे इथे यायला. आम्ही अचले लवकर आलोय. आता हे अमन लॉज या स्टेशन माथेरानच्या आणि ते समोर आहे तिकीट काउंटर. सो आता आम्ही तिकीट घेणार आहोत. तिकीट आम्हाला 2ला ट्रेन ओपन होईल. अमन लॉज हे बघा. लास्ट टाइम आम्ही आलेलो तर तुम्ही त्या व्हिडिओला खूप सपोर्ट दाखवलेला, पण तो नाशिक टू माथेरान ट्रेनचा होता. आत्ता आम्ही आमची बाय कार आलेलो आहे. यस. आणि आता आम्ही टॉय ट्रेन पण घेणार आहे.
अच्छा ते मंकीचं बोला. काय मग मला पकडला ना. ते इन्सिडेंट नाही झाला तर काहीच माहिती काय झालं आलं पाहिजे होता मग बोलला असता. माहिती काय आलं मी ना एक काय होतं माकड आहे ना त्याला चिडवलं त्यांनी मला इथं पकडून घेतलेलं बट सोडलं त्यांनी नंतर. त्यांनी याला पकडलं होतं तर त्याला कळायला काही भेटणार नाही गेला नाही. आता याचं काय म्हणणं होतं. त्याला खायला पाहिजे होतं ना. अच्छा आणि काहीच नव्याला इकडं मुंगळा भेटलेला जो की हॅरी पॉटर सारखं आहे ते. आत्ता आम्ही जस्ट पोचलो आहे माथेरानच्या स्टेशनवर आणि माथेरानचा फुल व्हिडिओ या ब्लॉगमध्ये येणार आहे. तर तुम्ही सर्व माहितीसाठी या व्हिडिओ कंटिन्यू बघा. हे रेस्टॉरंट नव्हतं त्यांनी तर जो काही आम्ही त्याच गेमिंग झोन मध्ये आलो जो पहिले होता. हा तोच गेमिंग झोन आहे बघू शकता तुम्ही. टाडाऊन टाऊन टाडाऊन टाडाऊन टाऊन. सगळ्यात आधी आपण लॉक करू. हा पूर्ण रूम आहे बट आधी बाथरूम. हा मोठा बेड. हा असा आहे जो सोफाही बनतो बेडही बनतो. त्याच्यानंतर एक छोटीशी टेबल टीव्ही आणि बाल्कनी पण आम्हाला खोलायला नाही सांगितली कारण की माकड खूप त्रास देतात. ते बघा बाल्कनी खोलायला नाही सांगितली कारण माकडं बाल्कनी खोलतात. ते म्हणजे तुम्ही माणसं आहे तुम्ही खोलू ना. आणि दिस वॉर्डरोब आणि स्पेशल चीज बाथरूम. ज्याच्यात नवीन आहे माझ्यासाठी कारण की इथं बाथटब आहे. इथं पर्यंत माकडं त्रास देतात. हे माकडं इकडं नंतर ऐक आपल्या इकडे आहे. Very good. Mirrors. Very good. Very good. कुठं चढली काय पण आम्ही आता फ्रेश होऊन आलो आहे गार्डन फिरायला. माथेरानमध्ये हे माधवजी पॉईंट हे गार्डन आहे. गार्डनचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. खाली लहान मुलांसाठी खेळणी पण आहे आणि इथे समोरच ग्रीनरी खूप छान आहे आणि छान हवा सुटलेली आहे. आणि इथं खूप गारवा आहे. खूप छान वाटतं. बागेत बसल्यावर जसं काश्मीरमध्ये कसं एकदम गार चिल्ड वाटतं तसं आत्ता वाटतंय आम्हाला बसल्यावर. म्हणून शांत आम्ही बसलोय. मुलं खेळत आहेत. रिलॅक्ससाठी माथेरान हा खूप छान पॉईंट आहे. आणि तापळ तापोळा तर आहे पण माथेरान खूप छान.
हा का गुदगुदे आता है नव्याने काय घेतलं काय बूट कुशीन बूट नाही नको मम्मा हा ठीक आहे और आणि मी नाही घेतलं माहिती आहे काही लोकांना काय आहे. कॅन यू गेस इट फ्रॉम विच गेम इज दिस? हे बघा हे काही लोकांना माहिती असेल नाही तर व्हॅलोरंट प्लेअरला तर माहितीच असेल अशी नाईफ आलेली आहे. व्हॅलोरंट प्लेअरला माहिती आहे अरे ना? बघ ते करून जातो व्हॅलोरंट गेम आहे. बट तिच्या बॅकग्राऊंडला काय अरे दूर बरं भाग घेतलाय आपल्या घरच्या सारखं घेतलं छान. जेवण झालं आता रूमवर चाललो. रूमवर चाललो. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. आम्ही ॲनिव्हर्सरी तर खूप छान सेलिब्रेट केली बट आम्हाला आमच्या मुलीने म्हणजे नव्याने खूप छान गिफ्ट बनवलेले. आयडिया माझा होता. अच्छा तर आयडिया आम्ही ते तुझा होता, gift जे gift आहे, तिने बनवलं. ते तिने आम्हाला स्पेशल दिवशी दिलेलं आहे तर बघूया आपण. ॲनिव्हर्सरी गिफ्ट. वा फर्स्ट टाइम ब्रेक म्हणजे हा सो हे आहे हॅपी ॲनिव्हर्सरी. ते थोडं चिडमुड झालं बॅगेत ठेवल्यामुळे. हे आमच्या पार्सल मध्ये ठेवलं गेलं त्याच्यामुळे जास्त झालेले. काय हरकत नाही पण जे तिने स्वतःहून बनवलेलं आहे ते खूप महत्वाचं. ते महत्वाचं आहे. पूर्ण करा ते. ओके असं कर. हे आहे हॅपी ॲनिव्हर्सरी मॉम Mom and अँड Dad. Dad. अच्छा. स्पेशल डे फॉर यू बोथ. एवढं घाईघाईत बनवलं तुम्ही त्याला महत्व. हम्म. ते पण निघतं का? हे पण निघतं. चला ते फक्त चुकून ते स्टिक केले गेले ग्लू. ओके. केक केक याच्यावर. याच्यामध्ये तिने एक मस्त मेसेज दिलेला आहे. याच्यामध्ये केक केक. दिलेला आहे आणि हा आमच्या याच्यामध्ये- दोघांसाठी हार्ट. आणि इथे अजून एक काहीतरी बनवलेलं आहे. हम्म. चला तर आपण बघूया. सुंदर असं काम केलंय तिने. हॅव ए गुड डे. हॅव अ गुड Good डे. day. ओके. Thank you, आता बेटा. दिवस तर Thank गुड you. गेलेलाच आहे कारण गाडी मला यांनी वर आणायला लावली. एवढं जड होतं. एकच नंबर. So sweet. काय जे एक नंबर किती मोठी चढी माहिती का माथेरानची. पूर्ण चढ असा होता तरीही यांनी एवढ्या चढावर गाडी आणली. मी स्वतः शॉक झाली. माझ्या मनात कंटिन्यू गुरुदत्तांचं नाव होतं. जप करत होती. नाही माथेरानचा जो चढ आहे ना तो अवघडच hard आहे आहे. थोडा. हा. कारण मिनिटाला म्हणजे सेकंदाला डायरेक्ट अशी टर्न येते पण अशी डायरेक्ट अशी वर आहे. त्याच्यात गाडी वर आणणं आणि कंटिन्युअस फ्लोमध्ये ठेवणं थोडंसं अवघड आहे. आता जे ड्रायव्हर साईडचे लोक असतात त्यांना तर प्रॅक्टिस असते. मी तर खालीच पार्किंग शोधत होतो पण आम्हाला खाली पार्किंग नाही भेटली. नाही ही मला बोलली वरती पार्किंग आहे आणि एकदा चढ सुरू झालं म्हणजे आता वरच जायचं आपल्याला. येडा म्हणा. हा, म्हणलं जाऊ दे आता ठीक. ओके ओके. एंड